One thing that every Indian kitchen is missing is, hello, this is architect Netra Sai, and if you are planning to design a bungalow, one thing that every Indian kitchen is missing is a pantry जिथे आपल्याला आपली मांडणी ठेवायची असती आणि आपल्या आज्या ज्या अशा कडप्प्याच्या मांडण्या असायच्या आणि त्याच्यावर सुंदर सुंदर असे पितळी तांबे म्हणू नका, पातेली म्हणू नका, डबे म्हणू नका आणि असे त्या घासून पुसून छान असे चकचकीत मस्त ती मांडणी दिसायची. पण तेव्हा त्या घरी होत्या, त्यांना तेवढा वेळ होता आणि तेव्हा पितळाची भांडी सगळ्यांकडे असायची. नाव एव्हरी वुमन इज वर्किंग, त्यांना नाही शक्य होत पितळाची चकचकीत भांडी ठेवणं. सो आपल्याला एक व्हेरी इम्पॉर्टंट चेंज इकडे बघायचा आहे की आपल्याला आपल्या गोष्टी हाईड जेवढ्या करता येतील तेवढ्या आपण करू शकतो. व्हॉट आय वुड सजेस्ट इफ यू आर गोइंग फॉर अ बंगलो प्लॅनिंग, तुम्ही एक सेपरेट वॉक इन पॅन्ट्री आय वुड से तुम्ही ठेवाच. वॉक इन पॅन्ट्री का? कारण वन्स वी एंटर द पॅन्ट्री तुम्हाला डिरेक्ट मांडण्या दिसतील आणि तुम्हाला डिरेक्ट तुमच्या तिकडे डब्बे जे काही तुमचं स्टोरेज आहे ते डिरेक्ट ऍक्सेसिबल होईल. तुम्ही जर पॅन्ट्री केली विथ अगेन अ स्टोरेज लेयर अबव दॅट, एकतर फर्निचरचा अननेसेसरी कॉस्ट वाढवू नका आणि परत त्याचं क्लिनिंग, मेंटेनन्स, एव्हरीथिंग हॅपन्स. सो एक वॉक इन पॅन्ट्री ज्याला बाहेरून एक सिम्पल डोअर असेल, आत गेलं की सगळं ओपन टू आईज आहे आपल्या. काय धान्य संपलंय, काय भरायचंय, काय खराब होतंय, काय क्लीन करायचंय. आपण फ्रीजमध्ये सुद्धा इतक्या गोष्टी कोंबून ठेवतो लाईक माय मॉम, आणि मग नंतर ते खराब होऊन जातं आणि लक्षातच राहत नाही ओ ही पण गोष्ट आपल्याकडे होती. सो I would suggest की rather than going for some fancy kitchens किंवा even if you want a open kitchen, you can surely go for that किंवा एखादा island kitchen, पण एक पॅन्ट्री असणं फार गरजेचं आहे. ॲज अ इंडियन दॅट इज वॉट आय फील. होप दिस व्हिडिओ वॉज हेल्पफुल. तुम्हाला काही क्वेरीज असतील तर मला कमेंट नक्की करा. टिल देन हॅपी डिझायनिंग.